आपण पाहतोय मॅच ऑन होते. एक जबरदस्त बिग फाईट मात्र आपल्या भेटीसाठी आली आहे. पहिल्याच बॉल वरती तिकडे देवा आहेत. फेकी केलाय, चुकी झाली थोडीशी पण एक सिंगल रन आहे. सलामीची सोडी वैभव विवेक, मॅन ऑफ द मॅच मिळालेला वैभव एक रन पूर्ण करून नॉन स्ट्राईक एंडला गेलाय. दोनही संघाचा आपण विचार केला तर पार्कसाईड विभागाला बिलॉंग करतात आणि त्यातीलच असलेले हे खेळाडू आहेत, त्या परिसरातील हे खेळाडू आहेत. बॅकफुटला जाऊन पंच केलाय तिकडे निजाम. कुठेतरी काहीतरी पार्कसाईड संघाने बदल केला खेळाडूंमध्ये. निजाम हा खेळाडू कुठेतरी या क्षणाला आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल तिकडे, चांगला ड्राईव्ह केला. अंशुमन आहेत. अक्को एक डेंजर फिल्डिंग अलीकडच्या काळामध्ये या खेळाडूने पार्कसाईड विभागामध्ये केली होती. हो हो, जबरदस्त फसवा चेंडू, काय बॉल कट केलाय आणि दांडी गुल केली. बोल्ड आउट झालाय, हलकासा स्पर्श झालाय दांड्यांवरती. सलामीचा पहिला विवेक या क्षणाला मात्र माघारी पाठवला. पॉवर प्लेच्या असलेल्या कितव्या बॉलवर तर चौथ्या बॉलवरती त्याची मात्र यष्टी उद्ध्वस्त केली आहे. झैद एक असा गोलंदाज आहे ज्या गोलंदाजाची देखील गोलंदाजीची शैली म्हणजे त्या गोलंदाजाचे असलेले टप्पे, कोणत्या क्षणी कुठून बॉल कट होईल याचा काही नेम नसतो. जबरदस्त बॉलिंग ॲक्शन आहे. निलेश आलाय. एक बॅटर म्हणून निलेशचा देखील प्रवास संपूर्ण पार्कसाईड नव्हे तर मुंबईभर आपण पाहिलाय. तो निलेश बागुल. शेवटचे 2 बॉल ह्या ओव्हरचे बाकी आहेत. बॅकफुटला जाऊन तिकडे मात्र टॅप केलाय. रन होतोय कंप्लीट, सिंगल मिळेल. आणि तिकडे मात्र कव्हर्सला ड्राईव्ह केला, फेकी केली जाते. फैजान होते, अपील होतीये, अजूनही निर्णय झाला नाहीये. पंचांवरती प्लीज थोडंसं दबाव आणू नका. आणि रिव्ह्यूची मागणी केली आहे पंचांनी. थर्ड अंपायर कॉलचा सिग्नल घेतलाय. पुन्हा एकदा UBC लाईव्ह आपल्यावरती आली आहे ती जबाबदारी आणि तो निर्णय मात्र आपल्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मार्गी लावायचा आहे.
येस, आणि एक रिव्ह्यूच्या माध्यमातून पुन्हा एकदा UBCचा टेक्निकल वर्ग इथे मात्र आपली कामगिरी पुन्हा एकदा अचूकतेची करताना पाहायला मिळाला. विकेट मिळतोय आणि वैभव माघारी जातोय. थ्रो फैजानने दिला. एक महत्वाचा बॅटर वैभव मात्र आउट झालाय. बॅटर 3 रन झालेत. 4 रन झाले, सॉरी 4 रन. 1 ओव्हर 4 रन. देवा मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच या खेळाडूला दिला गेलाय. देवा आलाय. 2 रनाची ओव्हर टाकली होती मागील सामन्यामध्ये स्काय रायडर या संघाच्या विरोधात. 3 विकेट मिळवले. चला स्पीडअप करा, अजून आपल्याला 4 मॅच खेळायचे आहेत. सकाळी पुन्हा एकदा 8 वाजता रिपोर्टिंग आहे भटवाडी संघाची, सो थोडं स्पीडअप करा. ओहो, दांडी गोल, क्या बात आहे देवा. काय बॉल आउट केलाय, काय बॉल टाकलाय मागच्या दाराने, चोरी केली या चिमुकल्या गोलंदाजाने. जबरदस्त. देवाच्या विरोधामध्ये आता मात्र आलाय प्लेयर आकाश, अर्थातच देवाचा असलेला भाऊ. एका घरामध्ये असतात परंतु आता मात्र दोघे वेगवेगळ्या संघात आहेत. सक्का भाऊ आहे. आता खरी मॅचला रंगत आहे. लहान की मोठा कोण एकमेकांच्या वरचढ होतोय या ओव्हरला. आकाश देखील एक चांगला प्लेयर आहे. रबाडा म्हणून त्याला ओळखलं जातं त्या विभागामध्ये. चांगली बॅटिंग करतो, चांगली बॉलिंग करतो, परंतु थोडंसं 2 विकेट गेल्या कारणाने संघाचं त्याच्याकडून जबाबदारीचं ओझं आहे. बॅकफुटला जाऊन तिथे हलकासा कट केलाय. सिंगल रन. 3 विकेट गेले तर सॉरी UHG संघाची सलामीची फळी जी होती त्यातील 3 महत्त्वाचे बॅटर गेलेत आणि त्यातून आणखी एक आक्रमक बॅटर म्हणून निलेश अजून बाकी आहे. परंतु निलेश या क्षणाला जर आपण पाहिलं ना तर एक वेगळा विचार घेऊनच UHG संघाची बॅटिंग पुढे घेऊन जाईल. गरज आहे संघाला, ती गरज मात्र पुढे घेऊन जाईलच. बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केलाय. ओहो, जबरदस्त शफिक, व्हेरी गुड एफर्ट. निर्णय काय अजून कळाला नाहीये. पंचांकडे प्लीज निर्णय, अंपायर लवकरात लवकर आपला निर्णय कळवायचा आहे. आणि जबरदस्त फिल्डिंग एफर्ट शफिक, क्या बात आहे. काय बॉल थांबवलाय. चांगला ड्राईव्ह केला होता निलेशने. अगदी कव्हर्सला तिकडे जागा निर्माण केली. निलेशने देखील ती बाजू हेरली होती, तिकडे बॉल जाऊ शकतो. पुन्हा एकदा त्या क्षणाला तिकडे मात्र रनआउट होतील. आणि आकाशचा विकेट देवाला मिळाला. मोठ्या भावाची विकेट. आज हक्काने घरामध्ये सांगू शकतो घरी गेल्यानंतर की माझा एक पाऊल विजयाचा, एक पाऊल माझ्या गोलंदाजीचा पुढे मात्र पाहायला मिळाला. चार बॉल झाले तर रन आहेत 6. इम्रान आलाय ड्यू बॅटर. यावेळेला मात्र एक चुकीचा बॉल, सेकंडचा कॉल, बट वेट पुन्हा एकदा थांबावं लागलंय. एकेरी एक्स्ट्रा रन मिळतोय. खोलवर टप्प्याचा बॉल, तिकडे चान्स बनला, फेकी केली आणि
तिकडे मात्र रनआउट. सोपान आज बरेच निर्णय सोपानने मात्र आपल्या वेगळ्या शैलीमधून मार्गी लावलेत. म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये सोपान भटवाडी क्रिकेटचे एक मुख्य पंच म्हणून त्यांच्याकडे ती निवड केली जाऊ शकते. एक जबरदस्त पंच आहेत. हानिफने दिलेला थ्रो. सात रन झाले. शेहबाज येतोय नवीन बॅटर. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. तेव्हा बघा ना केवढासा आहे पण वेग बघा किती प्रचंड वेग आहे त्याच्याकडे. क्रिकेटचं वेड पण आहे आणि क्रिकेटच्या गोलंदाजीचा वेग पण आहे. चांगला ड्राईव्ह केला आहे निलेशने. क्या बात आहे निलेश. चांगले प्रॉपर ड्राईव्ह होत आहेत निलेशचे स्ट्रोक. पण निलेशला ज्या हव्या त्या धावा मात्र बनवता येत नाही आहेत. एक धाव तर मिळाली आहे पण संघाची आता मात्र अपेक्षित धावसंख्या जर पाहिली तर चौकार आणि चौकार ही गरज आहे. 2 ओव्हरचा खेळ झालाय. 8 रन 5 विकेट गेलेत. युएसजी संघाची बॅटिंग लाईन बरीच मोठी आहे. हानिफ मलिक. हानिफ आलाय. हानिफच्या गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर डोळ्यामध्ये आक्रमकता, मनामध्ये जिद्द, एक आत्मविश्वास आणि त्याच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य नक्कीच पाहायला मिळतं. एक जवळपास 24 बॉल 20-22 जरी धावसंख्या रचली तरी बॉलर चांगलेत युएसजीचे. मॅचला कमबॅक करू शकतात. बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केलाय. येस डेफिनेटली निलेश काय स्ट्रोक आखलाय. जबरदस्त ड्राईव्ह केलाय. अगदी हलकासा पॉइंट कव्हरला निलेश बागोल. वाजवलं चौकाराचा बिगुल. 4 रन. आता मात्र धावसंख्येला आली आहे समाधानकारक अंक मात्र पाहायला मिळतोय. पुन्हा ड्राईव्ह केला तिकडे आणि काहीसा चुकी झाली होती. बॅकअपला शफिक आला पुन्हा एकदा सावरायला. हा बॅकअप खूप महत्वाचा आहे. एखाद्या वेळेला क्रिकेटमध्ये खूप बऱ्याच गोष्टी मात्र कराव्या लागतात. फिल्डिंगमध्ये, बॅटिंगमध्ये, बॉलिंगमध्ये बॅकअप मात्र गरजेचा होता. केवळ क्रिकेट नव्हे तर आयुष्य जगत असताना देखील आपण मित्रपरिवारातील आपल्या मित्रांना कधी काही बॅकअप देणं खूप गरजेचं आहे. एखादा मित्र जर आपला अडचणीत आहे तर कधी जर आपण एखादा बॅकअप दिला, पुश केला तर नक्कीच तो देखील त्याच्या असलेल्या आयुष्यामध्ये योग्य मार्गावरती येऊ शकतो. इथे मात्र गोलंदाजाने पुन्हा एकदा एक चुकी केली. वाईट बॉल. 14 रन झालेत. मॅच जबरदस्त इंटरेस्टिंग होणार आहे. हो क्या बात आहे. काय बॉल पाहायला मिळतोय आणि चान्स बनला होता पण रन कंप्लीट झालाय. निलेश आपल्या क्षेत्रात पोचला. सिंगल रन. तीन बॉल झालेत. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. पुन्हा पॉइंट कव्हरला तिकडे ड्राईव्ह केलाय. बॉल निघून गेलाय. आलाय चौकार. क्या बात आहे निलेश. जबरदस्त. आता मात्र धावसंख्या प्रगती पथावरती पाहायला मिळते. निलेशने मात्र संघाची गरज म्हटलं होतं. निलेशच्या मनामध्ये कोणता विचार चालू आहे याची मात्र अजूनही आपल्याला अंदाज आला नव्हता आणि या क्षणाला त्याचे मनसुबे, इरादे तो हळूवारपणे उलगडतोय, स्पष्ट करतोय. संघाची धावसंख्या देखील वाढवतोय.
संघाचे विकेट गेले त्यामुळे विकेटवर देखील टिकून राहिलाय. 19 झाली आहे. या ओव्हरला बरेच धावसंख्या मात्र प्रगती होताना पाहायला मिळाली. 11 रन आलेत आतापर्यंत. आणि पुन्हा एकदा मनगटी वापर फ्लिक केलाय. जबरदस्त ड्राईव्ह केलाय निलेश बागुल. काय चौका राखलाय. काय बॅटिंग करतोय. बॅटिंग आवडली असेल तर निलेश साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. अफलातून लाजवाब. जबरदस्त. 1 to go. 1 to go. शेवटचा बॉल आहे. ऑर्गनाइज कमिटीकडून वॉर्निंग आहे. यूएजी संघाला थोडंसं लाऊडली आवाज देऊ नका. पाठीमागे कॉलोनी आहे. शेवटचा बॉल. जबरदस्त बॅटिंग मात्र निलेश या क्षणाला पाहायला मिळतीये. आणि तिकडे मात्र चान्स बनलाय पण अजूनही निलेश सुखरूप आहे. शेवटची ओव्हर. तो घातक बॅटर अजूनही त्या असलेल्या घातक बॉलला कशा प्रकारे सामोरे जाणार आहे. झैद सारखा घातक बॉलर आणि निलेश सारखा घातक बॅट्समॅन. हॅलो. शेवटची ओव्हर आहे. झैद आलाय गोलंदाज. पुनश्च एकदा काय निलेशने कलाटणी दिली. मॅच आहे. क्रिकेट आहे. क्रिकेट असंच असतं. आपल्याला सुरुवातीच्या काही ओव्हरला वाटलं होतं की पार्कसाईड पॅकरने जबरदस्त कामगिरी केली आहे. ओहो दांडी गुल झाली आहे. मी म्हटलं होतं घातक 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 घातक. झैद घातक. झैद 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 झैद. रिक्वेस्ट आहे दोन्ही टीमला कोणत्याही प्रकारे आपण प्लीज स्पोर्ट्समनशिप दाखवा. गेम आहे. ऑर्गनाइज कमिटीकडनं आपला रिक्वेस्ट आहे. बोल्ट आउट झालेत. एक पण निलेशने मात्र त्याची असलेली बॅटिंग मात्र इथे करून गेलाय. अतिक. आणि बरंच बाहेर काढला. वाईट बॉल. इथे मात्र एक आणि रनआउट झालेत. विकेट मिळतोय. 25 रन झालेत.
हॅलो. आणि बॉल झालेत, 2 बॉल झालेत, शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. एक इंटरेस्टिंग मॅच होणार आहे ही. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, बॉल डॉट होतोय. आणि इथे मात्र रनआउट झालेत. अजूनही 2 बॉल बाकी आहेत तो, आणि शेवटचा विकेट असेल. ऑल आउट झाले, ऑल आउट झाले, ऑल आउट झाले, ऑल आउट झालेत USG संघ. आणि 25 रन झाले, 26 धावांचा टार्गेट आहे. पण निलेशने कुठेतरी बॅटिंग मधून एक कलाटणी दिली आहे, इंडिव्हिज्युअल 15 धावा. पण ही मॅच जबरदस्त फाईट होणार आहे. हॅलो, चला मॅच टाइम. आणि भटवाडी माऊली क्रिकेट स्टार टॉससाठी या. मॅच टाइम सागर, मॅच टाइम संघ प्लीज टॉससाठी यायचंय. हॅलो, चला जाऊयात आपण असलेल्या नव्या इनिंगकडे. 24 बॉल आणि 26 पाठलाग करायचंय. सलामीची जोडी दाखल पुन्हा एकदा आदिल आणि फैजान. पहिली ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्ले. भाऊ ठीक आहे, ठीक आहे. हॅलो, हॅलो. आणि टॉस केला जातोय. क्या बात आहे. पहिला बॉल, पहिला व्हाईट बॉल होता. आणि आता मात्र स्टंपिंग आउट झालेत आदिल. टॉस साठी नेक्स्ट मॅच टॉस करायचं आहे. पुढील लॉटची मॅच आहे. हानिफ आलाय, हानिफ मालिक. घुटना टेक और चौकार देख.
सेन्सिबल खेळलाय हनीफ, सिंगल घेतलाय. फैजान येतोय, एक यंग टॅलेंटेड खेळाडू आहे फैजान देखील पार्कसाईड संघाचा. चांगला ड्राईव्ह केलाय आणि बाउंड्री. क्या बात आहे, फैजान प्रॉपर रीड केला, बॅटच्या रडार मध्ये बॉल आलाय आणि जबरदस्त 4 रन मात्र फैजान. अगदी अलीकडचंच क्रीडा स्पर्धेमधून चर्चेत आलाय. पुन्हा ड्राईव्ह केलाय आणि सलगचे 2 चौकार मात्र फैजानच्या बॅट मधून. काय ड्राईव्ह केले, जबरदस्त. तिकडे मात्र फिल्डिंग जर आपण पाहिलं, आतिक आणि आकाश हे 2 खेळाडू होते, त्या दोघांना जागा देखील बनवू दिली नाहीये बॉल पकडण्यासाठी. दहा रन झालेत. पुन्हा ड्राईव्ह केलाय, तिकडे लॉंग ऑफला प्लेअर आहे. आता मात्र थोडस फिल्डिंग मध्ये बदल केला, सिंगल रन मिळतोय. 1 to go. आणि पुन्हा एक सेन्सिबल स्ट्रोक पाहायला मिळतोय. 1 रन. 12 रन झालेत. 1 ओव्हर आणि 12 रन. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये एक चांगली धावसंख्या पार्कसाईड पॅकर्स संघाने रचली. पहिला विकेट आला, पण फैजानने मात्र पुन्हा एकदा गाजवलं मैदान. एका बाजूला निलेश पहिल्या इनिंग मध्ये झळकला आणि आता मात्र फैजानने चालू मॅच मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये दरम्यान चांगली कामगिरी केली आहे. पण अजूनही मॅच बाकी आहे. वैभवचे ते व्हेरिएशन, ते टप्पे अजून पाहायचे आहेत. बारा रन झालेत. सिंगल पुन्हा एकदा, म्हणजे आता कुठे मोठ्या स्ट्रोकची काही गरज नाहीये. एकेरी एकेरी धाव्याने देखील मॅच बनणार आहे, त्यामुळे अगदी सेन्सिबल. खोलवर टप्प्याचा बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न, सिंगल होतोय कंप्लीट. 1 रन. चौदा रन झालेत. 11 पाहिजे ना, 26 आहे. अजूनही 12 धावांची गरज आहे. व्हाईट बॉल. आणि इथे मात्र तो प्रयत्न झालाय, एबी आहेत, फिकी केलाय, सिंगल मिळतोय. सोळा रन झालेत. 3 बॉल 16 रन. हो जबरदस्त बॉल, जबरदस्त टप्पा, बॅकफुटला जाऊन खेळायचा होता, मिस झालाय. एक चांगला टप्पा वैभवचा. खोलवर टप्प्याचा बॉल
रन कंप्लीट होतोय. शेवटचा बॉल आहे 17 रन. आणि व्हाईट बॉल. क्या बात आहे. आज पंचांचं कौतुक आहे सोपान यांचं. अगदीच भटवाडी बुक्काचे मुख्य पंच म्हणून देखील त्यांची निवड झाली. 2023 मध्ये कार्य केलं. बेस्ट अंपायर अवॉर्ड या भटवाडीचे पंच म्हणून त्यांना मिळाला. बॅकफुटला जाऊन टॅप केलाय तिकडे. सिंगल मिळतोय. 19 झाले. 19. 7 रन अजून पाहिजेत विजयासाठी. 12 बॉल आणि 7. अतिकचा विचार होतोय गोलंदाज. आतिक गोलंदाज येतोय. अजूनही 12 बॉलमध्ये 7 धावांची गरज आहे. कलाटणी होऊ शकते मॅच जर आतिकने काही चमत्कार घडवले. एक चांगला ड्राईव्ह केला होता. डॉट बॉल. मॅच अजूनही आहे. 11 बॉल अजूनही 7 धावांची गरज आहे. आणि इथे मात्र विकेट मिळतोय. हानिफ अगदी शफल झाला पुढे. क्या बात आहे. अजूनही मॅच आहे. 10 बॉल अजूनही 7. मॅच संपली नाहीये. मॅच बदलू शकते. अंशुमन येतोय. अंशुमन तिकडे मात्र ड्राईव्ह केलाय. ए बी येत आहेत. सिंगल होते पूर्ण. अजूनही 6 धावांची गरज आहे. 9 बॉलमध्ये अजूनही विजयाकरता 6 धावांची गरज आहे. पुन्हा एक चांगला ड्राईव्ह केला. चांगली फिल्डिंग तिकडे. आकाश अपील होतीये सोपानकडे. चांगली फिल्डिंग केली आकाशने. नॉट आउट. क्या बात आहे. सोपानसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. नक्कीच अगदी डिसिजन पेंडिंग ठेवले. सस्पेन्स ठेवले. प्रेक्षकांची थोडीशी धडधड वाढवली आणि पुन्हा अचूक निर्णय मार्गी लावतोय. अजूनही 5 धावांची गरज आहे. 5 21 झालेत. तिकडे मात्र ड्राईव्ह केलाय. ए बी येत आहेत. सिंगल रन. अजूनही 4 धावांची गरज आहे. बॉल झालेत. 1 टू गो. हा बॉलचा डॉट आला तर मजा येईल मॅचला. चार रनांची गरज आहे. 7 बॉल अजूनही 4 रनांची गरज आहे.
तिकडे मात्र क्या बात आहे, इंटरेस्टिंग मॅच होते. 6 बॉल 4 आली आहे मॅच. जबरदस्त काय मॅच वाढली आहे. 26 धावांचा पाठलाग करत असताना मॅच संपली नाहीये. 6 बॉल 4. मगाशी राजूने 6 बॉल 3 ची मॅच बनवली. 2 त्यात वाईड होते. वैभव देखील आहे अजून. 6 बॉल 4. अजूनही 6 बॉल आणि 4 रनांची गरज आहे. क्या बात आहे. सिंगल रन घेतलाय. कुठेतरी मोठ्या स्ट्रोकची गरज नाहीये. या गोष्टी मात्र अंशुमनला देखील ठाऊक आहेत. त्यामुळे 1 रन तर बनवलाय. म्हणजे 2 बॅटरला इंडिव्हिज्युअल 2-2 रन जरी बनवले तरी मॅच बनणार आहे. अंशुमनचा 1 रन तर झालाय. फैसान आलाय. आणि तिकडे चान्स बनलाय. फेकी केली आहे आणि पुन्हा एकदा थर्ड एम्पायर कॉल. टीव्ही एम्पायरच्या माध्यमातून मागणी केली आहे. रन कंप्लीट होतोय. नॉट आउट. 2 रनांची अजून गरज आहे. पण मॅच जबरदस्त फाईट झाली आहे. 1 रन. अजून 2 रनांची गरज आहे. चार बॉल आणि 2. आणि इथे मात्र वैभव हा बॉल खऱ्या अर्थाने एक्स्ट्रा देणं मात्र कुठेतरी वैभवला मात्र संघासाठी महागात पडलंय. 1 रन मात्र दूर आहे. आणि तिकडे मात्र अजूनही मॅच संपलेली नाहीये. अजूनही मॅच संपलेली नाहीये. काय नो बॉल आत्ताचा. पण विकेट सेफ आहे का. आउट आहे. ओके नो नाहीये. तीन बॉल 1 रनाची गरज आहे अजूनही. 3 बॉल आणि 1 विजयाकरता कोण मात्र 2 मॅच विजय आपल्या नावावर कोरतोय. UHG की पार्कसाइड पैकर. 3 बॉल 1.
आणि विकेट आहे. चला 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 आर्ग्युमेंट नकोय. अजूनही मॅच आहे. 2 बॉल 1. 2 बॉल 1. दोन बॉल 1. दोन बॉल 1. निजाम आलाय. मॅच इंटरेस्टिंग झाली आहे. मॅच संपलेली नाहीये. निजाम हॅलो. चला 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 2 बॉल 1. काय इंटरेस्टिंग मॅच आहे. आणि मॅच अजून संपली नाहीये. 1 बॉल 1. 1 बॉल 1. हॅलो. 1 बॉल 1. हाय व्होल्टेज सामना. मित्र हो, मॅच आवडली असेल तर या 1 बॉल 1 साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. 1 बॉल 1. ओरडू नका ओरडू नका. रात्री 1 बॉल 1. काय इंटरेस्टिंग मॅच झाली आहे. विक्रोळी पार्कसाईडचा संघ जिंकणार की विक्रोळी पार्कसाईडचा संघ जिंकणार. एक बॉल 1. जबरदस्त. तो पण रूल सांग पाहिजे तर मला हल्ला ना उचलायचे असा क्रॉस झाला असेल ना तो सांगून दे परत 1 बॉल 1 ला मॅच. एक बॉल 1. धड 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 धड. छाती जे ठोके.
सर्वांची नजर एक बॉल एक वर. काय मॅच रंगली आहे. जबरदस्त सामना रंगला. इंटरेस्टिंग. एक बॉल एक. आणि डिक्लेअर एक रन. या मॅच वरती नाव कोरलंय. हळू 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 हळू. परफेक्ट बॅकर. आवाज नको. कॉलोनी आहे. हळू हळू. सायलेंट. थोडं सायलेंट. आणि पण मॅच इंटरेस्टिंग झाली. जबरदस्त. आणि या मॅच वरती पार्कसाईड पॅकर संघाने मात्र नाव कोरलंय. अभिनंदन.